संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणी पुण्यातून सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेला अटक. आरोपींना थोड्याच वेळात कोर्टात हजर करणार. कोर्टाबाहेर बंदोबस्त वाढवला. संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ परभणीत सर्वपक्षीयांचा मूक मोर्चा. देशमुखांच्या कुटुंबासोबतच मनोज जरांगेंचा मोर्चात सहभाग. ही दृश्य आहेत थेट केजच्या पोलीस स्टेशनमधली, जिथे या दोन्ही आरोपींना पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलंय. बीडमधनं केजला आणण्यात आलंय, कारण आता थोड्याच वेळात केजच्या न्यायालयामध्ये सुद्धा या आरोपींना हजर केलं जाईल. हे दोन्ही आरोपी आपल्याला दिसत आहेत, ज्यांना पुण्यातनं बेड्या ठोकण्यात आल्यात. त्यातील एकाचं नाव आहे सुदर्शन घुले, तर दुसऱ्याचं नाव आहे सुधीर सांगळे. तिसरा आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरारच आहे. मात्र पोलिसांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये या 2 जणांना ताब्यात घेतलंय. बाकी तपास सीआयडी कडनं सुद्धा केला जातोय. मात्र पुण्यामधनं पोलिसांनी या दोघांना अटक केली. उपजिल्हा रुग्णालयामध्ये या आरोपींना पोलीस घेऊन आलेले आहेत आणि यानंतर आता त्यांना न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे. आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आपल्या सोबत आहेत. सुरेश, काय अपडेट्स? सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना नेकनूर येथे देखील वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा केज इथं उपजिल्हा रुग्णालयात देखील वैद्यकीय तपासणीसाठी आणण्यात आलेला आहे आणि वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर त्यांना न्यायालयामध्ये हजर केलं जाईल. एकूणच जर आपण आजचा दिवसभर जर सकाळपासून जर दिनक्रम बघितला तर पोलीस प्रशासनाने पहाटेच्या वेळी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर नेकनूर पोलीस स्टेशन या ठिकाणी आणलं गेलं. त्यांची जवळपास 3 ते 4 तास कसून चौकशी करण्यात आली. त्याचवेळी प्राथमिक जे एक्झामिनेशन वैद्यकीय तपासणी असते ती वैद्यकीय तपासणी केली. त्यानंतर आणखीच्या वैद्यकीय तपासण्या करण्यासाठी केज उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि केज उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर त्यांना केज पोलीस स्टेशनमध्ये हजर केलं जाईल आणि त्या ठिकाणानंतर जे न्यायालय आहे केजचं न्यायालय, त्या न्यायालयामध्ये हजर केलं जाईल. एकंदरीत न्यायालयामध्ये हजर केल्यानंतर नेमकं आरोपींना पोलीस कोठडी कशा पद्धतीने मिळते, किती दिवसाची मागणी केली जाऊ शकते, हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र शासकीय वकील म्हणून बाळासाहेब कोल्हे, जे की राज्य शासनाने त्यांना पब्लिक प्रोसिक्युटिव्ह म्हणून नियुक्ती केलेली आहे, ते आज काम पाहणार आहेत. त्यामुळे नेमकी जास्तीत जास्त पोलीस कोठडी कशा पद्धतीने मिळेल या अनुषंगाने देखील आता पोलीस प्रशासन असेल, सीआयडी असेल, त्या दृष्टिकोनातून तपास करणार. बिलकुल. आता किती वाजेपर्यंत त्यांना कोर्टामध्ये हजर केलं जाईल? वैद्यकीय तपासणी आणि पोलीस प्रशासनाची ज्या टेक्निकल तांत्रिक प्रक्रिया असतात त्या प्रक्रिया पार पाडून त्यांना न्यायालयामध्ये हजर करण्यासाठी आणखी अर्धा तासाचा वेळ लागण्याची शक्यता आहे. कारण आता जिल्हा केज उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आणि यानंतर आता वैद्यकीय एक्झामिनेशनसाठी 15 ते 20 मिनिट लागू शकतात. त्यानंतर केज पोलीस स्टेशन या ठिकाणी त्यांना हजर करणं आणि तिथं जी तांत्रिक प्रक्रिया आहे अटकेच्या संदर्भातली ती पूर्ण करणं आणि त्यानंतर केज न्यायालयामध्ये त्यांना हजर केलं जाईल. मात्र त्या दृष्टिकोनातून आता जो इथलचा बंदोबस्त आहे, केज पोलीस स्टेशन असेल, त्याचबरोबर उपजिल्हा रुग्णालय असेल आणि त्यानंतर जे न्यायालय आहे या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. ज्या पद्धतीने संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे संताप व्यक्त केला जातोय, आता परभणीचा मोर्चा देखील चालतो आणि त्याच सुरक्षेच्या पार्श्वभूमीवरती पोलीस प्रशासनानं आता जो बंदोबस्त आहे तो खूप मोठ्या प्रमाणात तैनात केल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. बिलकुल सुरेश, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी.